मीच आहे पाटील. काय काम आहे? रायगडवरून तुमच्यासाठी खलीद आलाय. काय आहे? जप्तीचा आदेश. जप्ती? बाळराजे, असं आळसावत पडायचं नाही. उठा बघू. पण आम्हाला झोप येतेय. अहो, बघा तरी, आम्ही तुमच्यासाठी ग्रंथ आणलाय. या, उठा आणि वाचा. आज तुम्ही दिलेला जप्तीचा आदेश त्या गावी पोहोचला असेल. आम्ही दिला? एवढाच विसरला? बाळराजे, असे स्वतः दिलेले आदेश विसरायचे नसतात. आठवतंय का? हो मातोश्री. आज कारवाई होईल. म्हणजे काय होतं? जे सारा बुडवतात, स्वराज्याचा महसूल भरत नाही, त्यांच्या चीज वस्तू आपले अधिकारी घेतात. ते विरोध करत नाहीत? विरोध कशाला करणार? अहो, तुमचा आदेश आहे, पाळावा तर लागणारच. पण आम्हाला कंटाळा येतो. किती वेळ बसावं लागतं आम्हाला, मग आम्हाला खेळायलाही मिळत नाही. आता खेळणं महत्वाचं नाही, निवाडे करणं महत्वाचं. शंभूराजे जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हापासून निवाडे करायचे, कंटाळायचे नाही. मग आम्ही कंटाळणार नाही, आम्ही बसू. परंतु मातोश्री, आम्हाला झोप येते. सवयीनं झोप येणार नाही, उलट तुमच्या निवाड्यांनी गुन्हेगारांची झोप उडेल बघा. खरंच मातोश्री? अहो, खरंच. विश्वास बसत नाहीये का तुमचा? राजाच्या आदेशात खूप मोठी शक्ती असते, आणि तुम्ही तर राजपुत्र आहात, त्यामुळे तुमच्याही आदेशात खूप मोठी शक्ती आहे. त्यामुळे तुमचा आदेश हा प्रत्येकाला पाळावा लागणारच. आणि पाळला नाही तर? का बरं नाही पाळणार? अहो, तुम्ही स्वराज्याचे धाकटे युवराज आहात, आणि जो कोणी तुमचा आदेश पाळणार नाही त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही. त्यास कडक शासन केले जाईल. जप्तीचे आदेश? तुझी हिम्मत कशी झाली आम्ही इथं असताना हा आदेश आणून दाखवायची? युवराज, मी आता टाकल्या घासाचा आणि सांगितल्या कामाचा. चुप! तू येण्या अगोदर गाव किती खुशीत होत. गावात आनंदाचं मांगल्याचं वातावरण होतं. सगळ्यावर विरजण पडलं तुझ्या येण्याने. युवराज सुनिये. कविराजाव, याच्या येण्यामुळे आता रांगोळीचे रंग उडून जातील, केळीच्या कमाईतून काळजीचे बाण सुटतील आणि गावकऱ्यांना घायाळ करतील. युवराज, ऐका, तुम्ही एवढं नाराज होऊ नका. होऊ द्या आमची जप्ती. नेऊन काय नेणार आहेत? भांडी गुंडी न्या म्हणावं आमची. तुमच्या पायाखालची माती तर नाही नेणार ना? तेवढी पुरेशी आमसनी. काय रगड्या हो? बघितलंस, या सोन्यासारख्या माणसांना सारा माफी दिली होती आम्ही, आणि तू हे जप्तीचे आदेश घेऊन आलास. युवराज समोर उभे असताना जप्तीचा आदेश बजावण्याची हिंमत कशी झाली तुझी? अंतोजी, रायप्पा, मुसक्या आवळायाच्या, अनाजी पंत, काय म्हणालात? पंतात चित्त थाऱ्यावर दिसत नाही तुमचं. तिकडे काय घडलं असेल याची काळजी वाटते. काळजी तर सगळ्यांनाच आहे. अहो, इथं तर झोप नाही, काय सांगायचं? नका काळजी करू पंत. अहो, महाराज सक्षम आहेत, अपयश येणार नाही. आम्हालाही अपयश येऊ नये. तुम्हाला अपयश म्हणजे? अहो, आमच्याही लढाया चालू असतात, काही मैदानावरच्या तर काही मनातल्या.
अखेरीस विजयाची खबर यावी. येणार, चिंता नको. प्रतिस्पर्धी कडवा आहे. पण तरीही त्याच्यावर मात करता येतेच. मलाही तसंच वाटतंय. आतापर्यंत तिकडे कडव्या विरोधाला सुरुवाती झाली असेल. कडवा विरोध कुठे नाही पंत, तो अगदी कोप्पलच्या गडापासून सुरू आहे. तोच मोडून काढण्यासाठी उतरलो होता आम्ही. इथे बाजी मारली की पुढचा मार्ग सुकर होईल. होईल. रायगडाची पुण्याई मोठी आहे. रायगड वरचढ ठरावा त्यासाठीच तर हा खटाटोप सुरू आहे. बघू, खबर लवकर यावी, चांगली यावी. अहो, आम्ही तर नगाऱ्याचं पान आवळून ठेवायला सांगितलंय. खबर आली की त्यावर एकदा खुशीचं टिपरू वाजावं. बस, या अनाजीचा जीव थंडगार. जप्तीचे आदेश पाठवतात. आम्ही सारा माफी दिलेली असताना. युवराज ऐका ना आमचं, शांत व्हा. शांत होऊ? कसे शांत होऊ? आणि प्रत्येक वेळी आम्हीच शांत राहायचं, आम्हीच समंजसपणा दाखवायचा का? युवराज, हम पहले निवास स्थान चलते हैं, वहां चल के बातचीत करेंगे. कविराज, आम्हाला कुठलीही कसलीही बातचीत करायची नाही. नका करू, पण त्या आदेशाचा खरे खोटेपणा तरी पडताळून बघू आपण. तुम्ही बघा, आमची इच्छा नाही. युवराज, काहीतरी गफलत असू शकते. अशक्य. आमच्या बाबतीत गफलत होणार नाही. रायगडानं मुद्दामून हे खलिते पाठवले. आमच्यावर मात करायची असेल त्यांना. युवराज हो, नाहीतर काय, युवराजांच्या निर्णयाला आव्हान देण्याची हिंमत होतेच कशी यांची? ही मजाल गेली. महाराजांच्या दस्तुराचे जप्तीचे आदेश पाठवतात. हे राजकारण आहे. युवराज खरंच म्हणजे ज्यांना आम्ही आमचं काळीच समजतो त्यांच्या आडून हे आम्हाला बाण मारणार, आम्हाला घायाळ करणार. त्यांना काय वाटतं, आम्हा भावाभावात फूट पडेल? शिवरायांची मुलं आहोत आम्ही. अवघा माणूस एक झाला तरी आम्ही वेगळे होऊ? भ्रमात आहेत हे, भ्रमात. युवराज, क्षमा कीजिए, लेकिन सरकारी मुलाजिम को सरकारी कामावर असताना अटक करणं उचित नहीं है. हो ना, आणि पुन्हा त्यांच्या हाती कोलीत मिळेल. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. आणि दुसरी गोष्ट, रयतेच्या भल्याचा निर्णय कुणीही डावलला तरी त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जी, परंतु आजपर्यंत आमचं शुभंकर रूप पाहिलं, आता भयंकर रूप पाहण्याची हिंमत ठेवा. आज हम बहुत खुश हैं, बहुत खुश हैं. आज हमारी सारी खुशियां हैं, सारी तमन्नाएं खुदा ने पूरी कर दी. और इसी दिन का हमें इंतजार था. बेशक मुल्ला अहमद, बेशक. हुजूर, हम कुछ समझे नहीं. पांडे सरदार, हम समझाते हैं. अब हमें ज्यादा मेहनत करने की जरूरत नहीं है. शंभू राजे सिंगारपुर में हैं. सूखे की वजह से वहाँ के किसानों का लगान माफ कर दिया है. बहुत अच्छी बात है. लेकिन रायगढ़ से उनके खिलाफ हुक्म दे दिया गया है लगान वसूल करने के लिए. शंभूराजे बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे. यही तो. इस रायगढ़ ने संभा का दिल बहुत दुखाया है. हाँ, दिल भी दुखाया है और अनबन भी हुई है. देखना मुल्ला अहमद, रायगढ़ के ऐसे बर्ताव से शंभू राजे रायगढ़ से दूर होता चला जाएगा. और जब रायगढ़ से दूर होगा तो वहाँ की आवाम से दूर होता चला जाएगा. और जब वहाँ की आवाम से दूर होगा तो स्वराज्य से दूर होता चला जाएगा. और जब स्वराज्य से दूर होगा तो हमारे साथ उसकी नजदीकियां बढ़ती चली जाएंगी, बढ़ती चली जाएंगी. जैसे ही वो शिवाजी से दूर होगा तो सिर्फ दिलेर खान के पास आएगा. सिर्फ दिलेर खान के पास. हुजूर, आपकी मुराद पूरी होगी. देखना मुल्ला अहमद, संभा बहुत जल्द हमारे पास आ जाएगा. आज स्वराज की कस्में खाने वाला कल स्वराज को मिटाने के लिए तैयार हो जाएगा. इंशाअल्लाह. इंशाअल्लाह. हो, स्वराज्य मिटवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे शंभूराजांचं. काय
हा, नाहीतर त्यांनी रायगडाचे आदेश डावलून सर कारकुनांना कैद केली नसती. लय चिडले होते. नशीब युवराजनी बरोबर होत्या. त्यांनी कशी बशी समजूत घातली, नाहीतर आदेश घेऊन गेलेल्यांची काही धडगत नव्हती. बघा बघा रावजी सोमनाथ, तुम्हाला फार पुळका आहे ना. बघा अहो, कैद केली आणि मुसक्या आवडल्या सरकार कुणाच्या. घ्या बघा, रायगडाच्या अधिकाऱ्यांना कैद करण्यापर्यंत मजल गेली त्यांची. केला का आदर रायगडाच्या आदेशाचा? करायला नको का? हो, आदर तर करायलाच हवा. शेवटी रायगडाचा आदेश आहे. मग मला आता सांगा, काय राहिली अब्रूसदरीची? विचार करण्यासारखी बाब आहे. आता महाराणी साहेबांसमोर कोणत्या तोंडानं जावं हे आता तुम्हीच सांगा. बाळराजेंचा हा पहिलाच निवाडा होता. त्यांना काय वाटेल? अहो, आता बाळराजेंच्या आदेशाची कोणी बूज राखणार नाही. पण ती आपणच राखायला हवी. बाळराजेंनी जेव्हा आदेश दिला तेव्हा तुम्ही होतात ना. मग हे चांगलं नाही झालं, ही मनमानी झाली. बघा रावजी नाना, आणि मग तुम्हाला माझं तोंड दिसतं. तसं नाही पंत, पण हो, आणि म्हणाल कसं, मी असताना फरमान दाखवायची हिंमत झालीच कशी. आम्ही या स्वराज्याचे युवराज आहोत. घ्या बघा रावजी नाना, आता मला सांगा, बाळराजे कोण आहेत? असं नाही, ते आपले लहान धाकले म्हणून त्यांना असं दाबायचं बरं नाही. खरं सांगू, मला असं वाटतंय ही पावलं चुकीच्या दिशेने पडायला लागली आहेत. शृंगारपुरात गेले आणि रायगडाच्या दिशेने दंड थोपटता यावेत म्हणून आखाडे उभे केले. दंड थोपटून झाल्यावर आता बंडाची भाषा सुरू केली आहे. असेच वाटते मला. छे छे, अहो बंड कसले करतायत? अहो रंग दिसतायत ना. दिलेर खानाशी जेव्हापासून सलाम वालेकुम अदाब सुरू झालंय तेव्हापासून राग रंग काही वेगळाच दिसतोय. मग आता आता महाराणी साहेबांसमोर कसं जावं याचा विचार करतोय. राणी साहेबांच्या समोर जाऊन मी उभं राहतो आणि विचारतो तेच धारात्य तर मग काय व्या हाय वय. म्या म्हणतो राणी साहेब रायगडावर असताना असं फरमान येतं. हा असा कसा युवराजांच्या विरोधात खलिता येतो? बघ ना ग, गावकऱ्यांसोबत जेवायला बसायचं, त्यांच्यासोबत पंक्तीला बसायचं म्हणून किती खुश होते युवराज. पण ऐन वेळेस खलिता घेऊन ते कारकून आले. मिठाचा खडा पडल्यासारखं झालं ग अगदी. माझ्या तर लय जीवाला लागलंय. मुजरा युवराजनी. या कविराज. युवराजनी सगळी गड़बड़ चली. युवराज नाराज हो गए, लेकिन हमने उनको समझाया है. ते चांगलं केलं. और सबसे अहम बात यह है कि बाळराजांनी न्याय केला. त्यांच्या दस्तुरानं खलिताला जप्तीचा आदेश पाठवला. काय जरुरी होती यात? दुसरं तिसरं काय नाही, घरात इस्तव टाकण्यासारखं झालं. और ठेस पहुंचती है युवराज के हृदय को. हो ना, पुन्हा जखमा भळाभळा व्हायला लागतात. आत्ता कुठे युवराज हसायला लागले होते, बोलायला लागले होते. खर हो, सुनबाईने किती सायास केलं होतं. तेच समजवायचं, त्यांची मनधरणी करायची, लिवायलाच बसवायचं. ह्यानं त्या निमतानं तेच हसवायचं. परत जे येऊ नये तेच समोर आलं. पण वाईट याच वाटतंय की बाळराजांना यात प्यादा बनवलं जातंय. मगर ये चाल किसकी होगी? कौन है इसके पीछे? त्याचा छडा लावूच आम्ही. पण तुर्तास आम्ही तुम्हाला इथे यासाठी बोलवलंय, युवराजांना एकट्याला सोडू नका. कायम त्यांच्या सोबत राहा. जी युवराजनी, जोक येतो आम्ही. काय व चालत्या गाड्याला खीळ बसल्यागत झालंय बघ. आम्हालाही काही सुचत नाहीये. कुणाला सुचतंय व? पण दारात ते
आम्हाला नवल याचं वाटतंय की मातोश्रींना याचा अंदाज कसा येत नाही. अहो महाराणी साहेब, मनमानी म्हटलं तर तो शब्द तोकडा आहे, अंधाधुंदी चालली आहे म्हटलं तर तो शब्द अपुरा आहे, उन्मटपणा हा शब्द बरोबर आहे. पण आम्ही कसं बोलावं असा प्रश्न पडतोय. काय झालंय पंत? काय झालं? अहो आम्ही ते सांगू नये आणि आपण ते ऐकू नये अशी परिस्थिती आहे. म्हणजे अहो खुद्द रायगडाचा आदेश डावलायचा म्हणजे अहो रायगडाला नगण्य मानायचं का? आता बाळराजेची पद तरी काय राहिली तुम्हीच सांगा. बाळराजे म्हणजे त्यांना वाटले कोण? अहो धाकले युवराज आहेत ते. स्पष्ट बोललात तर बरं होईल. आता कसं सांगावं महाराणी साहेब, जीभ रेटत नाही. पंत सांगा. अहो महाराणी साहेब, बाळराजेंनी दिलेला जप्तीचा आदेश डावललाय. कोण? कोणाची हिंमत? प्रभावळीच्या सुभेदारांनी. म्हणजे शंभूराजेंनी? जी महाराणी साहेब, एक तर भाऊ भाऊ म्हणायचं, जीवापाड प्रेम करायचं आणि त्यांनी दिलेला आदेश डावलायचा. हे बरं आहे का? पण त्यात बाळराजेची पत्नी काय राहील लोकात? परंतु आम्हाला सांगा, शंभूराजेंच्या सारा माफीचा निवाडा झाला केव्हा? क्या अहो आपल्या समोरच तर झाला. बाळराजे खेळायला चालले होते, जाता जाताच त्यांनी जप्तीचा आदेश दिला. तो आदेश शंभूराजेंच्या सारा माफी विरुद्ध होता? हो, तुमच्या लक्षात नाही आलं? आमच्या लक्षात आता येतंय. त्यावेळी आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं होतं. नाही हो, मी असं कसं करेन? काहीतरी ऐकण्यात गफलत झाली असणार. आम्ही सांगत असताना आपलं लक्ष नसणार. लक्ष नसणार? प्रत्येक गोष्ट आम्हाला नीट सांगण्याची जबाबदारी कोणाची? आमची. मग सांगायचं कधी? माफी असावी महाराणी साहेब. सारा माफी युवराजांनीच केली आणि याबद्दल आपली सातत्याने चर्चा होत होती. मला वाटलं विषय तुमच्या लक्षात आलाय. गृहीत धरून राजकारण करू नये हे आम्ही तुम्हाला सांगायला हवं? नाही, पण आता काय करायचं? झालेल्या गोष्टीबद्दल मी खेद व्यक्त करतो, पण तरीही मी म्हणतो, बाळराजेंचा आदेश का डावलावा आणि आदेश घेऊन जाणाऱ्या कारकुनास का कैद करावे? सरकारी रिवाजास धरून नाही ते. आमच्या दस्तुराचं पत्र पाठवा. आम्ही शंभूराजेंना दिलगिरी व्यक्त करतो. आता आपलं पत्र शंभूराजांना नाही, महाराजांना जाईल. महाराजांना का? शंभूराजांनी सरकारी फरमानाचा अपमान केला म्हणून महाराजांना कळवावं लागेल. आधीच एक होऊ नये ते झालंय. आता दुसऱ्याच्या भरीस घालू नका. आम्ही महाराजांना कळवणार नाही. कळवावं लागेल महाराणी साहेब. आणि बाळराजेंच्या आदेशाची अंमलबजावणी कशी होईल ते बघितलं पाहिजे. म्हणजे जप्तीचे आदेश गेलेत तर जप्ती ही व्हायलाच हवी. शंभूराजेंच्या विरोधात जाऊन? नाही, कायद्याच्या चौकटीत राहून. अहो पण तेही मूल आमचंच. हेही मूल तुमचंच आहे, पण हाडामासाचं. त्याची पत महत्वाची, नाहीतर अंकुरण्या अगोदर खुडल्यासारखं होईल. पंत काय बोलताय? आता जर माघार घ्याल तर स्वतःच्या मुलाचे नुकसान कराल आणि यापुढचे आदेश, हुकूम, निवाडे हा चेष्टेचा विषय होईल. म्हणून आता नाही म्हणू नका. बाळराजेंच्या भवितव्याचा विचार करा.